मित्रांनो, घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, तुमचं आधार कार्ड हे 10 वर्षापेक्षा जास्त जुनं असेल, म्हणजे तुम्हाला आधार कार्ड काढून आता 10 वर्ष पूर्ण झालेले असतील, तर तुम्हाला ते अपडेट करून घ्यावं लागणार आहे. केंद्र शासनाने तसं सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचा समजा पत्ता बदल नसेल, म्हणजे ॲड्रेसमध्ये कुठलाही बदल नसेल, नावात बदल नसेल, जन्मतारखेत बदल नसेल, तरी ते तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागणार आहे, जर ते 10 वर्ष जुनं असेल. आणि त्याची सध्याची शेवटची तारीख सांगण्यात आलेली आहे, ती आहे 14 डिसेंबर 2024. आणि 14 डिसेंबर 2024 नंतर तुम्हाला त्यासाठी 50 रुपये खर्चसुद्धा येईल, जर तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचं असेल तर. सध्या सरकारने सांगितलं नाही की अपडेट केलं नाही तर काय होईल, पण कदाचित शक्यता ही आहे 14 डिसेंबर 2024 नंतर जर अपडेट ते झालं नाही, तुमचे आधार कार्ड वापरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ते 14 डिसेंबरच्या आधी अपडेट करून घ्या. आणि ते अपडेट करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही, तुम्ही घर बसल्या ते 5 मिनिटामध्ये करू शकता. आता ते कसं करायचं ते आपण एकदा नीट बघूयात. तोपर्यंत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा. तुम्हाला याच्यासाठी जे यायचं आहे ते आहे आधारची जी वेबसाईट आहे माय आधार, त्या वेबसाईटला यायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे. या वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही जर खाली बघितलं, थोडंसं खाली स्क्रॉल करायचं. खाली स्क्रॉल केल्यानंतर बघा डॉक्युमेंट अपडेट, हे डॉक्युमेंट अपडेटचं ऑप्शन दिलेलं आहे. ते डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करायचं. आता इथे बघा त्यांनी काय सांगितलं की फ्री टिल 14/12/2024, म्हणजे 14 डिसेंबर पर्यंत ते फ्री आहे. तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचं आहे तुमचं आधार कार्ड. आता हे अपडेट करण्यासाठी काय करायचं, क्लिक टू सबमिट करायचं. क्लिक टू सबमिट केलं त्यात आपल्याला इथे काही लॉगिन वगैरेची प्रोसेस करावी लागणार आहे. लॉगिन वगैरे आपल्याला याच्यामध्ये आतमध्ये करावं लागेल. तर लॉगिन कसं करायचं की आधार नंबर टाकायचा आणि कॅप्चा टाकायचा. आणि कॅप्चा टाकल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय तुमच्या याच्यावर ओटीपी येणार आहे मोबाईलला. आधार नंबर जो आधार कार्डला लिंक आहे मोबाईल नंबर, त्याच्यावर ओटीपी येणार आहे. ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकून घ्यायचा. ओटीपी टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये बघा लॉगिन करायचं आपल्याला. ओटीपी टाकून घ्यायचं. ओटीपी मोबाईलवर आलेला आहे, तो ओटीपी टाकल्यानंतर लॉगिन करून घ्यायचं. आता इथे लॉगिन झालेलं आहे. लॉगिन झाल्यानंतर बघा डॉक्युमेंट अपडेट, डॉक्युमेंट अपडेटचे जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक केल्यानंतर इथे काय आपल्याला नेक्स्ट करायचं आहे, किती सर्व्हिसेस काही माहिती दिलेली ती वाचू शकता. त्याच्यावर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट नेक्स्ट बटन जे आहे नेक्स्टवर क्लिक करायचं. परत एकदा नेक्स्टवर क्लिक करायचं. इथे नेक्स्ट इथे आल्यानंतर बघा आता इथे तुम्हाला पहिलं तुमचं नाव, जन्मतारीख, तुमचा ऍड्रेस वगैरे बघायचं, बरोबर आहे चेक करायचं. बरोबर असेल तर सगळं इथे व्हेरीफायचं जे एक ऑप्शन आहे, बटन आहे, त्याच्यावर चेकबॉक्स आहे, त्याच्यावर चेक करायचं. व्हेरीफाय क्लिक करायचं आणि नंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं बघा, आपल्या इथे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तुमचं, कारण अपडेट करायचं म्हणल्यावर तुम्हाला आता ते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. तर डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये सगळ्यात पहिलं काय आहे, प्लीज अपलोड प्रूफ ऑफ आयडेंटिटी डॉक्युमेंट, म्हणजे तुमचं ओळखपत्र, आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत बघा. आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही काय काय अपलोड करू शकता, तर त्यांनी काही ऑप्शन दिले. त्यातलं एक ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप. त्याच्यामध्ये काय तुमचा पासपोर्ट असू शकतं, किसान फोटो बुक पासबुक आहे, तुमचं बँकेचं पासबुक आहे, तुमचं वोटर आयडी आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पॅन कार्ड आहे. असे बरेचसे ऑप्शन्स याच्यामध्ये जे आहेत, जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं. त्यातून एक सिलेक्ट करून घ्यायचं. आपण एक पॅन कार्ड सिलेक्ट केलेलं आहे, तर पॅन कार्ड आपण सिलेक्ट केलं, पॅन कार्ड आपल्याला लावावं लागेल. तर व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट आहे बघा, त्याच्यावर क्लिक करायचं. कंटिन्यू टू अपलोड करायचं. व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट, कंटिन्यू टू अपलोड. त्याच्यावर कंटिन्यू अपलोड केलं की एक डॉक्युमेंट जोडून घ्यायचं आणि ते डॉक्युमेंट इथे आपण इथे लावून टाकायचं, जे काही डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं ऍड्रेस प्रूफ. आता ऍड्रेस प्रूफ तुम्हाला लावायचं आहे. ऍड्रेस प्रूफमध्ये पण सेम तुम्ही वेगळे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, ते ऑप्शन्स तुम्ही लावू शकता. जसं पासबुक आहे बँकेचं, इंडियन पासपोर्ट आहे, वोटर आयडी आहे, पॅन कार्ड. पॅन कार्ड तर नाही, पॅन कार्ड तर ऍड्रेस प्रूफ येत नाही. जे म्हणजे तुमचे लाईट बिल आहे, जे काही ऑप्शन्स इथे दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते देऊ शकता आणि ते सिलेक्ट करून घ्यायचं. जे काही ऑप्शन्स इथे सांगितले त्याच्यापैकी एक निवडून घ्यायचं. समजा आता वोटर आयडी सिलेक्ट केलं. वोटर आयडी सिलेक्ट केल्यानंतर व्ह्यू डिटेल्स आणि अपलोड डॉक्युमेंट. अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक केलं, कंटिन्यू अपलोड केलं, एक डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं. अपलोड करून घ्यायचं आणि तिथे परत डॉक्युमेंट जोडून द्यायचं. आणि हे इथे चेक करायचं, चेकबॉक्स कन्सेंट देऊन टाकायचं. नेक्स्ट करायचं. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर बघा ते काय करणार आहे, ओके करायचं. क्लिक कन्फर्म युअर डेमोग्राफिक डिटेल्स वगैरे ओके करायचं. ओके केल्यानंतर इथे आपल्याला आता ओके केल्यानंतर आता मेसेज आलेला आहे. मेसेज केल्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर कारण सध्या पेमेंट करायची गरज नाही, 14 डिसेंबर नंतर पेमेंट करावं लागेल. सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आता ते दाखवत आहे तुमचं सक्सेस झालेलं आहे. तुमचं जे अपडेट आहे ते सक्सेस झालं आहे. तिथे एक्नॉलेजमेंट आलेली आहे बघा, डाउनलोड एक्नॉलेजमेंट. तर एक्नॉलेजमेंट डाउनलोड करून घ्यायची. एक्नॉलेजमेंट म्हणजे काय, तुमचं डिटेल दाखवेल तुम्हाला की आधार नंबर काय, एसआर नंबर काय. तर एसआर नंबर तुम्ही कशासाठी यूज करू शकता, एसआर नंबर ते तुम्ही स्टेटससाठी चेक करू शकता की तुमचं स्टेटस काय, अपडेट झालंय नाही झालंय, पेंडिंग आहे काय आहे. त्यासाठी तुम्ही एसआर नंबर वापरू शकता. अशा पद्धतीने तुमचं एक्नॉलेजमेंट आहे. आता तुम्ही जर गो टू डॅशबोर्ड केलं, म्हणजे होम पेजला आलात परत, इथे खाली तुम्हाला शेवटी काय दिसणार, तुमच्या रिक्वेस्ट दिसणार आहेत. त्या रिक्वेस्टमध्ये तुमचा एक रिक्वेस्ट तुम्हाला दिसते डॉक्युमेंट अपडेटची. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं स्टेटस इथे पण दिसू शकतो तुम्हाला की कुठल्या स्टेजला आहे ते, ज्या स्टेजला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तुमचं व्हेरिफिकेशन वगैरे पूर्ण झाल्यानंतर पेमेंट स्टेजची गरज नाही, कारण तुम्ही 14 डिसेंबरच्या आधी केलं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही चेक पण करू शकता आणि अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड अपडेट होऊन जाईल.